मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्याला सुद्धा अक्षरशः झोडपून काढलं। गोंदिया शहरातील सूर्याटोला भागामध्ये बांध तलाव पूर्ण भरल्यानं पाणी ओव्हरफ्लो झालंय। त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून रस्त्यावर सुद्धा पाणी साचलंय। याचा आढावा घेतलाय देवेंद्र रहांगडाले यांनी। काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झालेली होती। आज पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे, मात्र गोंदिया जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरल्याने ओव्हरफ्लो झालेले आहेत। गोंदिया शहरातील सूर्याटोला परिसरामध्ये असलेला बांध तलाव देखील ओव्हरफ्लो झाल्याने अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेले आहे। आपण बघू शकता की बांध तलाव ओव्हरफ्लो झाल्याने जे सार्वजनिक गणेश मंडळ आहे त्या मंडळाच्या पेंडॉलमध्ये देखील पाणी शिरले आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी असून अनेक नागरिकांच्या घरामध्ये देखील हा ओव्हरफ्लो झालेला पाणी शिरला आहे। याच्यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे। गोंदिया जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा जर विचार केला तर पूर परिस्थिती कमी झाली आहे। काल जे रस्ते बंद होते ते रस्ते आता वाहतुकीसाठी सुरू झाले आहेत। काल एकूण 22 लोकांचा रेस्क्यू करण्यात आला होता आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने आणि त्या 22 लोकांचे रेस्क्यू करून जीव वाचवण्यात आला होता। आता सध्या जरी पूर परिस्थिती कमी झाली असली तरी मात्र गोंदिया शहरातील बांध तलाव ओव्हरफ्लो झाल्याने गोंदिया शहरातील सूर्याटोला परिसरामध्ये अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।